नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, खास करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती जिल्हा उपनिबंधकांनी दिलेली आहे आणि त्याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु ही संपूर्ण माहिती पाहण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर जे शेतकरी कर्जदार आहेत, थकबाकीदार आहेत, कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम अजून जमा झाली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि त्यासोबत जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा 2 लाख रुपयापर्यंतचं जे काही प्रोत्साहन अनुदान आहे तर ते देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध आंदोलन जे आहेत ते सुरू आहेत. आणि आता आपल्या शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जे आहे तर ते उद्याच्याला जे आहे तर ते आंदोलन करणार आहेत. त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. आणि या सर्व गोष्टीमध्ये जर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण की एक अत्यंत महत्त्वाची सध्या अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. आणि ती आपल्याला माहीत असेल की ती म्हणजे आपल्या राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा. आणि आता एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या खास करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे. कारण की आता दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जी आहे तर ती यादी जी आहे तर ती मिळाली आहे. आणि ही यादी आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाली असून यामध्ये जो आपला अकोला जिल्हा आहे तर या अकोला जिल्ह्यातील 5,785 लाभार्थ्यांसाठी 37,65,15,461 रुपयांचा निधी जो आहे तर तो मंजूर झाला आहे. म्हणजे यादी जी आहे तर ती सोमवारी आली आहे. आणि मंगळवार म्हणजे की मंगळवार आणि बुधवारी जे कर्जमाफीचे पैसे आहेत तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. आणि विशेष म्हणजे की काल सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास दुसऱ्या टप्प्यातील याद्या ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या असून आता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आणि त्यानंतर या याद्यामधील ज्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण आहे ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समावेश असून मंगळवारी या सर्व याद्या बँका संबंधित शाखांकडे आणि तेथून विविध विकास संस्थांकडे पाठवण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर यामध्ये जी काही रक्कम मंजूर असेल तर ही रक्कम आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. आणि यामुळे आपला जो काही आपला अकोला जिल्हा आहे तर या अकोला जिल्ह्यातील अद्याप अजून 170 लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जी आहे तर ही रक्कम आहे तर ती प्रलंबित आहे. त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती अजून जमा झालेली नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप आपलं जे आधार प्रमाणीकरण केलं नाही तर ते तातडीने पूर्ण करून घ्यावं असं आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जी कर्जमाफीची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि या निर्णयामध्ये किंवा या माहितीमध्ये जे आहे तर आपल्या राज्यातील जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. परंतु असंच आनंदाचं वातावरण जे आहे तर आता नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी जे आहे तर ते होणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी जी आहे तर ती जोर धरलेला आहे. विविध शेतकरी संघटना असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून ती मागणी होत आहे. त्यासोबत राष्ट्रवादीचे रोहित पवार असतील किंवा शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर असतील, बच्चू कडू असतील यांच्या माध्यमातून वेळोवेळी या संदर्भात मागण्या सुद्धा झालेल्या आहेत. आणि ती संपूर्ण माहिती इथून पुढे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्यामध्ये रेग्युलर असाल, थकबाकीदार असाल, कर्जदार असाल, आधार प्रमाणीकरण झाले असेल, कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाली नसेल तरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की कर्जमाफीची प्रत्येक एक ना एक अपडेट आपण पाहिलेली आहे. ती माहिती सुद्धा आपण आपल्या सर्व व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आपल्या अकोला जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा की आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये त्या 1 ते 2 दिवसामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे असं आवाहन सहकारी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.